मीरा रोड परिसरात एका खाद्यपदार्थ विक्रेत्याने दुकानाची पाटी पूर्णपणे गुजराती भाषेत लावल्याचा प्रकार समोर आल्याने वाद निर्माण झालाय। या घटनेचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कार्यकर्त्यांनी संबंधित पाटीवर काळे फासून आपला रोष व्यक्त केला। मिळालेल्या माहितीनुसार मीरा रोड येथील अमर पॅलेस परिसरात अंड्यापासून बनणारे खाद्यपदार्थ विकणाऱ्या दुकानाचे नाव सुरती घोटाळा असे ठेवण्यात आले होते आणि त्याचा नामफलक पूर्णपणे गुजराती भाषेत लावण्यात आला होता। या प्रकाराला मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आला असून महापालिकेकडेही याबाबत तक्रार केल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत मीरा भाईंदर शहराध्यक्ष संदीप राणे यांनी शनिवारी संबंधित दुकानाच्या पाटीवर काळे फासून निषेध नोंदवला। तसेच पुढील काळात दुकानाचा नामफलक मराठी भाषेत लावावा असा इशाराही दुकानदाराला देण्यात आलाय। राज्यातील दुकानांच्या पाट्यांवर मराठी भाषा असणे बंधनकारक असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका यावेळी करण्यात आली। मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या प्रकारांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेकडून देण्यात आलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा रोड।